आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून कथित जमीन घोटाळा मुंढवा या प्रकरणी। तर मुंढवा कथित जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हिला कोर्टामध्ये हजर केले गेले। पोलिसांकडून 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली गेली आहे। शीतल तेजवानीला न्यायालयामध्ये हजर केलं असून या प्रकरणी तिला 1 दिवसापूर्वी अटक केलेली आहे आणि आता शीतलला 14 दिवसांची कोठडी देण्याची पोलिसांची मागणी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत। रोहन, शीतल तेजवानीला न्यायालयात हजर केलेलं आहे, काय काय नेमकं न्यायालयामध्ये घडते, पोलिसांची नेमकी काय मागणी आहे? जगदीश, खरं तर मागील 2 तासांपासून ही संपूर्ण सुनावणी जी आहे ते जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे। साधारणतः मागील काही तासभरापासून जे आहे ते शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी एक ऍप्लिकेशन दिलेलं पाहायला मिळत होतं आणि त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी जे आहे ते कोणतेही ग्राउंड्स नसताना, अटकचे अरेस्ट करण्याचे कोणतेही ग्राउंड्स दिले नसताना बेकायदेशीर पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती कोणत्याही प्रकारची माहिती न देताना अटक केलेली आहे असं जे आहे ते भासवण्याचा प्रयत्न करण्याचं काम जे आहे ते वकिलांनी केलेलं पाहायला मिळत होतं। आणि आता सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर पुणे पोलिसांचे अधिकारी, तपास अधिकारी वाघमारे जे आहे ते त्यांनी रिमांडची कारणं जी आहेत ती पुणे पोलिसांच्या माध्यमातून का अटक केलेली आहे व आणखीन पोलीस कोठडी त्यांना का हवी आहे याबाबतची माहिती दिली। यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे आणखी साथीदार जे आहेत तेजवानी यांचे आहेत का हे पुणे पोलिसांना शोधायचं आहे। कारण का या जागेचा जो व्यवहार झालेला आहे त्या व्यवहार एकट्या या तेजवानी यांनी केला नसावा, त्यांच्यासोबत आणखीन काही सहभाग जो आहे ते काही व्यक्तींचा असू शकतो, त्यांचे कोण कोण भागीदार आहेत हे पुणे पोलिसांना शोधायचं आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना 14 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती पुणे पोलिसांनी मागितलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर जी पॉवर ऑफ अटॉर्नी काही वर्षांपूर्वी शीतल तेजवानी यांनी केलेली होती, तर त्याची मूळ प्रत अजूनही त्यांनी पुणे पोलिसांसमोर दिलेली नाहीये। जे सेल डीड या सगळ्या जागेसंदर्भामध्ये करण्यात आलं होतं आणि या कंपनीसोबत, तर त्याची मूळ प्रत, त्याची मूळ कॉपी जी आहे ती देखील अजूनही शीतल तेजवानी यांनी पुणे पोलिसांसमोर दिलेली नाहीये। त्याचबरोबर जो व्यवहार 300 कोटी रुपयांचा झाला असा संशय पुणे पोलिसांना आहे, तर तो व्यवहार नेमका कशा स्वरूपात झालेला होता, ते पैसे कोणत्या स्वरूपामध्ये शीतल तेजवानी किंवा इतर साथीदारांनी घेतलेले होते का, काही बँक अकाउंट जे आहेत ते पुणे पोलिसांना शोधायचे आहेत। आणि अशा ग्राउंड्सवरती पुणे पोलिसांनी साधारणतः 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयासमोर मागितलेली आहे। न्यायालयामध्ये अजूनही म्हणणं जे आहे ते दोन्ही पक्षाचं जे आहे ते जाणून घेतलं जातं आणि थोड्याच वेळामध्ये नेमकी किती दिवसांची पोलीस कोठडी दिली जाते की त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली जाते, हा निकाल जो आहे तो पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहन, या घटनेवर तुम्ही लक्ष ठेवून राहाच, न्यायालयामध्ये काय निकाल समोर ते यावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक